Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःच्या आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख हे येणार आहे. त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कारण दुःख नावाची वादळे आपल्याला घडवायला येत असतात, आपल्याला अनुभव द्यायला येत असतात, आपल्या जीवनाची दिशा बदलण्यासाठी येत असतात. म्हणून दुःखाची चव चाखायला शिका. अनकम्फर्टेबल झोन मध्ये नेहमी राहा. कारण दुःख आलं तर दुःख तुमची परीक्षा घेत असतं की तुम्ही सक्षम आहात की खचून जाणार आहेत. म्हणून प्रत्येक दुःखाला खचून न जाता किंवा घाबरून न जाता त्याला सामोरे जावा. त्याची टेस्ट काय असते ते घ्या आणि आपल्या जीवनाचा प्रवास सुखद करा. मित्रांनो, जे आपल्या अवतीभोवती किंवा समाजात घडतं तेच मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक भावनिक स्टोरी सांगतो जे समाजात घडून गेली आहे. डोळ्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे. तशाच गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येतो असतो. त्यातून शिकायचं एकच आहे की आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्या जीवनामध्ये एक दिशा मिळते. चांगले करणारे समाजात खूप कमी लोक आहेत मित्रांनो, आणि वाईट करणारे भरपूर आहेत. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगल्या विचारांची आचरण करा, चांगल्या कला हस्तगत करा. कारण कोणतीही कला आपल्याला उपाशी झोपू देत नाही. नोकरी मागे धावण्यापेक्षा काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मी तुम्हाला एक बाप आणि एक मुलगा यांच्यातील प्रेम, संघर्ष आणि त्यासोबतच दुःख आयुष्यात एंट्री कसं करतं त्या स्वरूपाची गोष्ट सांगणार आहे. कुठेतरी या गोष्टी घडतायत समाजात, एक जिवंत उदाहरण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एक कमेंट्स माझ्यासाठी प्रेरणा ठरते आणि मी तुमच्यासाठी समाजात जे घडतं तेच तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण वेळेची काहीतरी सीमा असते. मित्रांनो, एक गाव आहे. त्या गावात सतीश आणि त्याचे वडील राहतात. सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल, ऑब्विसली येणारच, की सतीशची आई कुठे आहे. तर सतीशची आई अल्पशा आजाराने सतीशला सोडून या जगातून काही वर्षापूर्वी निघून गेली. साधारण कुटुंब आहे मित्रांनो, आपलं पोट हातावर घेऊन जगणार कुटुंब आहे. संदर्भ तुमच्या लक्षात आला असेल की कष्ट करा, भाकरी खा. ज्या दिवशी कामाला जाणार त्या दिवशी घरातील चूल पेटली जाईल, असा संदर्भ डोळ्यासमोर उभं करा. मित्रांनो, कसं होतं, वेळ काळ कोणासाठी थांबत नसतो. सतीशची आई गेल्यापासून त्याच्या वडिलांनी सतीशला सतीशचं संगोपन असेल, त्याला काही कपडा लत्त्यापासून सर्व गोष्टी, एक म्हणजे आईचं प्रेम आणि बाबांचं प्रेम सतीशला फक्त त्याच्या वडिलांनी दिलं. आईचं प्रेम दिलं, त्यासोबतच बाबांचं पण प्रेम दिलं. आणि सतीश हळूहळू मोठा होत होता. तर एक बाप आपल्या मुलाच्या भविष्यासाठी टेन्शन, जसे इतरांचे वडील करतात, सर्वांचे वडील करतात, त्या स्वरूपाचे सतीशचे वडील पण, त्यांना टेन्शन येत होतं की माझ्या मुलाने काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आणि यासाठी ते सतीशला नेहमी सांगायचे की बाबा, तू चांगलं शिक्षण घे, तुझं काहीतरी चांगलं कर. लहानपणापासूनच त्याला या गोष्टी सांगायचे. कारण आई गेल्यापासून त्यांनी सतीशला सांभाळलेलं होतं. त्यांना काळजी वाटायची सतीशची की आई तर गेली. आणि एक अमर सत्य आहे मित्रांनो, कोणी या जगामध्ये कायमस्वरूपी टिकणार नाही. म्हणून आणि
मृत्यू एक दिवस आपल्याला पण घेऊन जाणार अशी भीती त्यांना वाटायची. म्हणून ते सतीशच्या मागे एक कटकट बोलता येईल किंवा पनोती बोलता येईल आपल्या भाषेमध्ये, की सारखं त्याच गोष्टी, तू चांगला कर, तू चांगलं शिक्षण घे, चांगल्या नोकरीला लाग, ह्याच गोष्टी लहानपणापासून त्याला सांगत असायचे. कारण लाईफचा काही भरोसा नाही, काय कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून ते सारखी बोलणे सतीशला कटकट वाटायची, चिडचिड वाटायची आणि तो असं चालू असायचं. पण रात्र झाली की एक बाप आपल्या मुलाशी प्रेमाने बोलायचं की सतीश, तू तुझ्या आयुष्याचं बघ, माझा काय भरोसा नाही. म्हणजे आयुष्यात वेळ कशी येईल काही सांगता येत नाही. तू स्वतःच्या पायावर उभा राहा, या जगामध्ये कोणी कोणाचं नाही, म्हणजे त्याला शिकवण द्यायची. तर ते सतीश जेव्हा ऐकायचं तर त्याला वाटायचं की माझे वडील मला असं का सांगतात. इतरांचे वडील मी बघतो तर प्रत्येकाशी चांगले वागतात, माझ्याशीच का असे वागतात माझे वडील. पण त्या बोलण्यामागचा जो अर्थ असायचा किंवा ते भावना असायच्या त्या सतीशला समजायच्या नाही. या मागच्या भावना असा म्हणजे त्याचे वडील त्याला बोलायचे तर त्याला कटकट वाटायचं, चिडचिड वाटायची त्याची. काय तुमचं सारखं तेच बोलणं, जसं टिपिकली बोलणं बोलतात की काय सारखं सारखं तेच तुम्ही बोलतात. आणि तो हलक्यावर घ्यायचा त्यांच्या गोष्टी आणि असा काळ वेळ लोटला जातो. मित्रांनो, सतीशला त्याचे वडील बोलायचे तेव्हा सतीश फक्त हो नाही असं बोलून वेळ मारण्याचं काम करायचा. त्याच्या वडिलांना वाटायचं की आपला मुलगा स्टेबल होईल, कुठेतरी त्याचं चांगलं होईल, आपण थोडे दिवस कष्ट करू आणि हा त्याच्या पायावर उभा राहिला की आपण जायला मोकळे. असं प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा कुठेतरी स्टेबल झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. त्या स्वरूपाची अवस्था किंवा त्या स्वरूपाचे विचार सतीशचे वडील त्याच्यासाठी करायचे. आणि सतीश पण अभ्यासात चांगला होता. सतीशला वाटायचं की बाबा जे बोलतात ते बरोबर आहे, पण सारखं सारखं त्याच गोष्टी बोलल्याने माणसाला त्या गोष्टीचा वैतागतो आणि तेच अवस्था सतीशची झाली होती. एक दिवस मित्रांनो असं होतं की सतीश कॉलेजमध्ये जात असताना त्याच्या मित्राचा वाढदिवस असतो आणि सतीशला उशीर होतो. उशीर झाल्यामुळे त्याचे वडील त्याची वाट बघत असतात घरी. आणि सतीश जेव्हा कॉलेजमधून येतो त्याचे वडील त्याला विचारतात की बाबा तुला उशीर का झाला, तू नेहमी तर वेळेवर येतोस, जेवण वगैरे करतो, बाकीचे काही काम असतात ते तू करतोस, तुला उशीर का झाला. तर बाप आणि मुलगा, वडील आणि मुलगा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होते की तुम्ही सारखं सारखं काय तेच मला बोलतात, मी काय मुलगी आहे का, असं तसं मुलीसारखं मला ट्रीट करतात. हे अशी शाब्दिक चकमक होते. त्यानंतर त्याच्या वडिलांना वाईट वाटतं की अरे याचा चांगल्यासाठी मी विचार करतो आणि हा कशा पद्धतीने माझ्याशी बोलतोय. पण चूक ही नियतीची असते, कारण त्याच्या वडिलांना त्याची काळजी वाटत असते की आपला मुलगा कुठेतरी वाईट मार्गावर जाऊ नये, म्हणून त्या काळजीपोटी त्याला सांगत असतात लवकर यायचं बाबा, घरी तू ये, घरी राहा, लवकर येत जा. आणि त्याच्या वडिलांना त्याचा आधार वाटायचा. पण सतीशला त्या गोष्टी कळायच्या नाही, कारण ते वयच तसं असतं. आपल्या सर्वांना माहित आहे की नवीन रक्त असतं, नवीन मित्र भेटलेले असतात कॉलेज जीवनात, आणि आपला वेळ कधी कसा जाईल ते आपल्याला काही समजत नसतं. आपल्याला त्या गोष्टीची आवड निर्माण झालेली असते की एखादा मित्र भेटला, तो बोलतो चल चहा घेऊ, चल वडापाव वगैरे खाऊ, अशा गोष्टी होतात कॉलेज जीवनात. आणि त्या स्वरूपाचं सतीशचे पण मित्र झालेले असतात कॉलेज जीवनामध्ये. आणि त्याला उशीर झाला की त्याचे वडील त्याच्यावर रागवायचे की तू उशीर का येतोस. त्याच्या वडिलांना भीती मनातून की माझा मुलगा वाईट संगतीत जाऊ नये, अशी भीती सतीशच्या वडिलांना नेहमी असायची. मित्रांनो, काळ वेळ कोणासाठी थांबत नाही आणि नियती आपला खेळ खेळते. तो असा की सतीश कॉलेजमध्ये असतो आणि वडील घरी बसलेले असतात आणि विचार करत असतात सातत्याने की माझ्या मुलाचं काहीतरी चांगलं होईल. एकुलता एक मुलगा आहे, कोणाचा सपोर्ट नाही, नातेवाईकांचा सपोर्ट नाही.
आणि जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा याचं कोण कसं बघेल, याला कोण मदत करणार, आजचं जग कोणी कोणाचं नाही. आणि या विचाराने त्यांना अटॅक येतो आणि जागीच ते या जगातून निघून जातात. जेव्हा सतीशला ही बातमी करते, तो धावत येतो, घरी बघतो अटॅक आलेला असतो, शेजारी वगैरे जमा होतो. खूप रडायला येतो त्या सिच्युएशनला, तो रडतो. आणि वेळ सुरुवातीलाच बोललो की कोणासाठी कशी येईल, आयुष्यात काय होईल कधी ते काही सांगता येत नाही. त्याचे वडील पण या जगातून निघून जातात. 2 दिवस दुखवटा असतो, पाहुणे आपल्या आपल्या घरी निघून जातात. त्याचं काही दिवस झाल्यानंतर कोणी कोणाचं नाही या जगात, हे एक सत्य मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर केला. काही प्रवासी घडीचे असतात, त्या स्वरूपाचे नातेवाईक असतात की ते पण निघून जातात. आता सतीश एकटा पडतो. त्याला आठवतात बाबांचे ते शब्द की माझे बाबा मला काय सांगायचे, माझी काळजी करायचे, माझ्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवायचे, पण मी त्यांच्यासोबत कसा वागायचो, कसा बोलायचो, त्यांचा कसा अपमान करायचो, सर्व त्याला आठवतं. पण वेळ निघून गेलेली असते. आणि ह्या गोष्टीला मित्रांनो, ही सत्य घटना आहे, समाजात घडलेली आहे, म्हणून ह्या गोष्टीला मी फुल स्टॉप देणार नाही. कारण सफरिंग आहे ते सतीशचं अजून चालू आहे. जेव्हा आठवणी त्याला घेरतात तेव्हा तो रडतो. म्हणून आईवडिलांची किंमत करा मित्रांनो. आईवडिलांसारखा दागिना किंवा संपत्ती या जगात कोणतीच नाही मित्रांनो. आईवडिलांसारखी संपत्ती या जगातच नाहीये, म्हणून ती जपून ठेवा, त्यांची काळजी घ्या, अपमान करू नका. कारण एकदा ही संपत्ती आपण गमावून बसलो तर आयुष्यात किती पैसा दिला तर ती कमवता येणार नाही किंवा ती आपल्याला मिळणार नाही. एकदा आई वडिलांची छाया किंवा सावली आपल्या डोक्यावरून निघून गेली ना, ते दुःख आपण शब्दात मांडू शकत नाही. म्हणून त्यांचा आदर करा. कोणतेही आई वडील आपल्या मुलाचं भविष्याचा विचार करत असतात, त्याला घडवायचा विचार करत असतात. कारण ज्यांनी ते दिवस बघितले, म्हणजे आई वडिलांनी ते दिवस बघितले, ते आपल्या मुलाने बघू नये अशी भाबडी आशा त्यांच्या मनात असते. त्यांच्या मनात विचारांचा प्रवास चालू असतो की आपले जे दिवस आहेत, आपण जे काबाड कष्ट करतोय ते आपल्या मुलांनी करू नये, म्हणून त्यांची तळमळ चालू असते. पण आजच्या जनरेशनला ती गोष्ट कंटाळवाणी वाटते किंवा निग्लेक्ट वाटते, कमी लेखतात. आजकालचा तरुण कमी लेखतो की तुमचं सारखं प्रेशराईज का करता मला, असं आजचं तरुण घेतो. पण आजच्या तरुणाने कसं घ्यायला पाहिजे की माझे आई वडील माझ्यासाठी चांगला विचार करतात. म्हणून जे असेल, कुठे चुकत असाल तर त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडे व्यक्त व्हा, त्यांना समजून घ्या. नाहीतर वेळ गेल्यानंतर रडणे, स्वतःला त्रास देणे, दोष देणे, या गोष्टी करून काही फायदा नसतो. म्हणून मित्रांनो, आई वडिलांची किंमत करा. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन संकल्पासह, नवीन विषयासह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.